नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या कृषी चॅनलमध्ये। आता बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग बनवण्यासाठी इलोय। तर आज माझा भाचो इलो आणि भाची इलिया। तर म्हटलं आज कायाकिंग करू जाऊया। सोबत ओविया, शीतला आणि सुजला। तर आम्ही आता निघालो खवण्यामध्ये कायाकिंगसाठी। तर एक अर्ध्या एक तासात पोहोचू आम्ही तिकडे। ऑलरेडी आम्ही बुकिंग वगैरे सगळं करून ठेवलेलं असा। माझी खवण्यामध्ये फर्स्ट टाइमच असतं। ओवी एक फ्रेंड सोबत जाऊन इला एकदा गेलं। किती तुझी सेकंड टाइम? थर्ड टाइम माझी फर्स्ट टाइम। दांडेली एकदा कायाकिंग केलेलं मग शीतल पण असा। शीतलवर दाखव। शीतल पण असा, सुजल पण असा। आता पोचू आम्ही थोड्याच वेळात। जाऊ आता तिकडे। फोटो काढू घेतात मामी आणि भाची। फोटो काय नाही, कायाकिंग करा आणि कुणकेश्वरात जाऊया। ऐनाच जाऊया काय गो कुणकेश्वरात जाऊया। माणूस जास्त हे करू नका। मी तर आहे रेडी। मी तर काही पण रेडी असते। जाऊया चला। हा मागा घराकडे नेलाय तरी चला। पण तसं नाही म्हणत बघ। आता आपले हे 2 तास जातले बरोबर। तिकडे 2 तास जातले आपण। होय होय। कुणकेश्वरला जाऊ आपला 1.5 तास तर लागतो। वाजले किती 8 थांबा बघतोय। 5:25 झाले। 5:25 5:30 होय। आपला 7 वाजता इकडे आपला बरोबर। तिकडे आपण जर निघालो 7, 8, 8:30, 9 पर्यंत तिकडे पोहोचतो जेवण वगैरे करून। 3 तास फिर 9, 10, 11, 12, 2 वाजतले रात्री। चलात मा होय चला। 2 काय 4 वाजले तरी चला। विचार चलात मा चला तर ओके डन। चला आता नॉनस्टॉप जाऊया। आता नॉनस्टॉप म्हणजे आधी कायाकिंग करूया ना। तर आमची आता ट्रिप स्टार्ट झाली आहे। आता आम्ही पोहोचलो। कुठे पोहोचलो रे मामा? बरोबर नाही रे, मापनला पोहोचलो। अजून किती टाइम लागेल तरी जायला? 15 मिनिट होई झालं काय रे एकदम। कोण मी? हो कधी झालंय बदला चालतं काका। हे बघ काका मग वाटतं काकला। आता आम्ही 5 मिनिटात पोहोचणार आहे बीच वरती जायला। कुठला बीच नाव विसरलो। खवणे बीच। सॉरी खवणे बीचला पोहोचणार आहे। सडाव बघा एकदम जबरदस्त। पावसाळ्यात तर एकदम भारी वाटतं। पूर्ण ग्रीन तर बऱ्यापैकी लेट झाला। वाजल्याला 5:30। तर बघू आता किती वाजेपर्यंत चालू असता गो? 6 वाजेपर्यंत ना। बघूया आता एक 15-20 मिनिटं मजा करूया आणि कुणकेश्वरात निघूया। जास्त थांबूया नको, समजलं ना। आता बुकिंग केलं म्हणून तर अचानकच म्हणजे काय तर लेटच झाला जागा। पोचलो आम्ही आता जस्ट। एक साधारण झाली आता 5 मिनिटं। गाडी पार्क वगैरे केली। दाखवतो चला। शीतल इकडे बघ। होई हळू फायनली आम्ही आता पोचलोय कायाकिंगला। बघू शकता तुम्ही हा व्ह्यू। भारी वाटतं ना व्ह्यू? हो भारी, एक नंबर व्ह्यू आहे रे। भारीच केलंय त्या साईडला। हा सुकून आहे। पिशवी कशा? पिशवी कसली? पिशवी कशा ठेवायची ना गाडीमध्ये? चप्पल असतली वेगवेगळी बाबा। तुला काय सांगू चप्पल वगैरे। अरे गर्दी आहे मरे आज पण। गर्दी आहे भारी जाम रे। भारी मजा येते। तिकडे जाऊ खूप लांब जाऊ। इथे मा ओवी इकडे हे बघ। हो इथूनच
इथे आतमध्येच घेऊया, त्यांच्याकडे दे ना. हो माहित नाही तर जाऊन येईल किती वेळा. पासवर्ड सांगू? पासवर्ड सांग मरे. पायलट आमचा रेडी झालेला आहे, मोठा पायलट. हा एक पायलट आहे, हा एक. हे बाबा मोबाईल टाकशीत पाण्यात वगैरे केलंच नाही. माझा मोबाईल माझ्याकडे ठेवतो. पहिले पायलट आमचे बसले घाबरतात बसवत बस. हा चला ओके. हा बॅग बघ, बॅग पडणार शीतल. आयफोन पर्स बघ. हिच्या पुढे जायचं आहे आपल्याला, पाणी खेचायचं आहे, जरा डीप लावायचं कॅरलमध्ये, म्हणजे पुढे जाणार सरळ व्यवस्थित झाडाला नाही कोणाला आजूबाजूला गेला. चल आमच्या आता पायलट चाललेले आहेत घाबरलेल्या अवस्थेमध्ये. नाही मामी नाही घाबरणार, मामी गेला ना. शीतल घाबरू नको. हा होय. आता बसलो, कायाकिंग चालू केला. थकलो, हात आमचे दुखले जरा मारून मारून. हे काय म्हणतात ते वले मारून मारून. दमलं काय रे? नाही दमाग नाही, हात दुखतात. अरे काही मारडे मोबाईल पडलो तर झाला बघ कायाकिंग आमचं. बघूया की काटे घालून. बघ नको थोड्या तुला झाडकड्यात मार हडे मार. हा मार आजच मार. हा मार चल. झाडक्यात घेऊन जाशी देऊ बघ. इकडून मार. हा फक्त एकाच साईडने मार. अशी बाहेर गेली का फक्त एकाच साईडने मारायची. वाटता भारी, सगळा भारी. आपण हात दुखतात जरा, खूप दुखतात. थांब मी मारते. नको मारते. तुझ्याकडे आपटलं वाटतं येणे येऊन त्यांच्याकडे. हा इकडे मार. चल इकडेचा मार, इकडचा. भारी चला कमॉन. तेव्हा घेता तो उभं राहू. टोपली तरी पडणार नाही ती खाली. व्हिडिओच काढतोय. पुढे येलो मरे खूप ना. टायमिंग का असतं का माहिती? नाही काय कोणाक माहिती टायमिंग. नाही मोटर असं कोय होतोय का? मोटर आहे बरी पळली असती. आता ह्या घेऊन येऊ गो मासे पकडू काय तर मासे तरी पकडलो असतो. आपण व्हिडिओच नाही. हा ते पुढे भारी आहे ना नारळच्या झाडाने. अडकाच जायचं. घे आता पार्टी परत. पार्टी जाऊया नको मग. लोक सगळे तिकडे आज माहित नाही. लय मोठा हा पण आमची पार्टनर पार्टी रावले मरे. पार्टनर काही गमनतच ना आता. काय लागला वाली काय रे? मोबाईल घालते ते वाली. नाही ना मोबाईल बरोबर पकडले. तुझे हात दुखले असते आता चांगले. बघ आता येईल इथपर्यंत. आता जाऊन येतो लोक माहित. होय मरे खूप आहे मरे पुढे अजून. मारलेला चांगला होता ना. हो हवा जरा सुटा होती ना. हवा सुटली. आपण हात दुखत आज घेऊन ये ऍडिक्स लावूक लागतो लोक तुका आता. हलवू नको ती नको उभं रवा. पडत नाही या आधी होय झाला तर बरा झाला रे बाबा. या ना हे ऍक्टिव्हिटी करूच्यासाठी 4-5 वर्षापूर्वी आम्ही दांडेलीक गेलेलो. हा हे बघ मारते. पकडलं नी. यस छोड़ दो अभी. खै रे मारते तू.
तडे काही नेलो इकडतो मार माका माहित होतं मार अजून मार बरोबर आता अजून मार तिकडे होतं मार हा चल ही बघ शितला ना मस्त तुझे हा आहे तो मार होय लाव असला भारी आहे काय त्या शीतल इकडे बघ कसं वाटलं तुका बरा वाटलं पण हात ना खूप दुखतात ते मारून भाचं सांगता हात दुखतात म्हणून ते ओल्ले मारून काय विषय नाही भारी वाटला एन्जॉयमेंट केली थोडी जास्त नाही थोडी करा आमका आता कुणकेश्वरला पण जायचं होता पहिले बीचवर जाऊया ना आता बीचवर कशा ते चालले होते बीचवर जाऊया मग बीचवर काय प्रॉब्लेम बीच पण आता पहिले कुणकेश नको बीच कॅन्सल करूया ना कशा कुणकेश्वरच्या बीचवर जाऊया ना इकडे कशा परत लेट बीचवर जाऊचा होई बीचवर जाऊया काय कुणकेश्वरला जाऊया ना तिकडच्या बीचवर आता इकडे कशा वेस्ट करूया टाइम हा चल मग जरा 10 मिनिटं थांबा चला शीतल चल भातो खुश झालो गो भारी या म्हणता भातो सांगता भारी या फक्त हात दुखतात ते मारून तिकडून कुठे तिकडून जाऊया चला तिकडून कशी असतली वाट नाही ना एवढं मोठं रोड गेला तिकडून कशी असतली चला भेटूया मस्त वाटला मस्त सेवा दिल्याने चांगली एकदम म्हणजे पूर्ण सेफ्टी काय घाबरायची वगैरे काय गरज नाही आपला जॅकेट वगैरे सगळं दिलं जातं सेफ्टीसाठी तर काय असत काय मग कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असा त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग करू शकतात तर चला भेटूया आपण परत जर इलं होतं नक्की तुमच्याकडे येऊ चला धन्यवाद आपले मराठी माणूस असं सगळ्यांनी सपोर्ट करा आणि तुमका मी माझ्या याच्यामध्ये देत आहे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देत आहे तुमका पूर्ण डिटेल वगैरे ते दिसतच मग ते बघून तुम्ही साहेबांना फोन करू शकतात चला लवकर कुणकेश्वरला जाऊचा ना तिकडे कशा गेलात मग तिकड चहा एक दे कलेश्वराक ना चला तर आता निघालो आम्ही कुणकेश्वर 8 वाजता आम्ही खवण्यावरून निघालो कुणकेश्वरला जाण्यासाठी भरपूर आमची मस्ती मजाक चालू होता भाच्याकडे मोबाईल दिला व्हिडिओ करूच्यासाठी पण भाच्यानं काय केला गडबडे सगळा स्लो मोशनमध्ये व्हिडिओ करून टाकले त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम झाला आता एडिट करून जेव्हा मी व्हिडिओ घेतले त्यावेळी मी बघितले तर सगळे व्हिडिओ स्लो मोशनमध्ये होते त्याच्यामुळे मध्ये काही क्लिप होते ते माका टाकूक मिळत नाही काय रे मामा झोप येता की काय गाडी चलवून झोपले तर सगळं झोपते झोपू शकत नाही रिओ काही गावतात रिओ नाही तर रेडबुल रेडबुल नको माका रिओ काही असलं तर बघून द्या आता दुकानच लागणार नाही अरे कधी हे रोड संपतात काय माहिती सामसूम झाला जाऊया जरा देवाचं दर्शन घेऊया आणि येऊया कारण दरवर्षी कुणकेश्वराक आम्ही जातो तर म्हटलं या वर्षी पण जाऊया उगाच तर चुकूया नको होय तर आमचं फर्स्ट टाइम माझं खाऊया भूक लागली सर्च मार आम्ही काय मार आत्ता बटाटे भजी खाल्लं आणि भूक लागली पॅकिंग वगैरे केलो आणि आता निघालो कुणकेश्वरसाठी तर वाट्यात एक हॉटेल दिसलं आमका खोत दरबार म्हणून आत्र्याच्या अलीकडे तर आता थांबलो हॉटेलमध्ये जेवणासाठी आता काहीतरी डिनर करूया आणि मग पुढे जाऊया कारण भूक पण भरपूर लागलेली दुपारी लवकर आम्ही 1 वाजता जेवलो त्याच्यामुळे होई म्हणू लागला काहीतरी खाऊया आणि मग पुढे जाऊया तर अजून 1 तास लागतो आपला ट्रॅफिक मिळताला ना होय तर ट्रॅफिक मिळताला ना 40 मिनटं पकडून ठेव 1 तास किती वाजले किती 9-10
जेवेपर्यंत 10:30 पोचू आम्ही. खूप लेट झालं. जाऊ दे जास्त एक दिवस माझ्या करूया आता जेवणाचा जरा आनंद घेत आहोत. काय थोडीफार ऑर्डर दिलं, व्हेज पण असा नॉनव्हेज पण असा. तर आता निघू, जेवण झाल्यावर लगेच निघू तिकडे कुणकेश्वर दर्शनासाठी. दर्शन का वाटत नाही घेऊन मिळत असा, कारण भरपूर गर्दी असते. बाहेरूनच जरा जत्रेचा आनंद घेऊ आणि घरात जाऊ. काय करूया. जवळजवळ 3-3.5 तासाचा प्रवास केल्यानंतर आमका कुणकेश्वर भेटलो. कारण एवढा ट्रॅफिक होता, जवळपास 5 किलोमीटरचं अंतर आमका पार करूक साधारण 1 तास लागलो. पूर्ण मिठबावपासूनचा ट्रॅफिक झाला. तर आता आम्ही जस्ट आता पोचलो. आता वाजले जवळपास 11:15 वाजले. तर आता पोचलो, जरा फिरतो आणि दर्शन घेण्याचा पण प्रयत्न करतो. गर्दी भरपूर आहे आणि अगोदरच आमका खूप लेट झाला. त्याच्यामुळे शक्यतो दर्शन तर बघतो, लवकर जर झाला काय तर दर्शन करून घेतो, नाहीतर बहुतेक आमका असाच जावं लागतं दर्शनाशिवाय. ये ना इकडे मोठा प्रॉब्लेम काय, इकडे नेटवर्क नाही. आणि जर आमच्यामध्ये जर कोण चुकला प्रॉब्लेमॅटिक होता. इकडून जाऊया. जवळून असं मंदिरचं लोक असा भरपूर हैराण झालो. जवळपास एवढी गर्दी आहे ना, तो पाऊण तास झालो गर्दीमध्ये फिरतो. पण बोलायचं कुणी बोले डोळ्यांनी सगळं बघताय. बघितलं काय गर्दी हा, काय पहिल्यांदा दिलं ना. पुढच्या वर्षी येतलं. भरपूर गर्दी कुणकेश्वरला. शीतल पुढच्या वर्षी पण हवे ना, वरच्यावर होय. होय निघालो आता चाललो घरी. बघू शकतात मंदिर आपण आता बघतो ना, ते मंदिर जवळपास आता हे बघा एवढं लांब आहे मंदिर. इथून आता आम्हाला मंदिरापर्यंत चालत जायचं आहे. त्याच्यामुळे जाईल साधारण एक अर्धा तास तर जाणार शुअर, कारण गर्दी पण एवढी आहे, चालायला पण जमत नाही, एवढी गर्दी आहे. हा इकडे पाणी येईल सगळीकडे, आज भरती असल्यामुळे पाणी भरपूर हा. दुकानदारांचे पण वांदे झाले भरपूर, पाणी भरपूरच येऊ लागला. आज भरती हा. काय फिरतो पाण्यातनं हो. आमचे शूज भिजतले, आम्ही ना तिकडे नाही आम्ही मागे कशा, आम्ही तर शूज भिजतले म्हणून उडी मारून दिलो. अरे पाणी खाय उडवतो. ओ सुजल हो, थांब हो बाई इकडे या. आज भरती आहे ना, खरोखरच ना दुकानदारांचे खूप वांदे झाले. दुकानवाल्यांचे सगळीकडे पाणी भरला दुकानांमध्ये. चल भरपूर क्राऊड होता, एवढी गर्दी होती ना की भरपूर त्रास होऊ लागलो. फिरायचे पण वांदे होऊ लागले, एवढी गर्दी होती. त्याच्यामुळे मला प्रॉपर व्हिडिओ करता येलो ना. आम्ही जरा 1-1.5-2 तास मजा केलो, जरा फिरलो आणि लगेचच आम्ही स्किप केलो आणि रिटर्न येलो. त्याच्यामुळे काही क्लिप वगैरे मग असे घेऊक मिळूक नाही प्रॉपर. किती वाजले किती चहा घ्या चला. 3 वाजले, 4 वाजले. कुणकेश्वरवरून येलो जाऊन आता वाजले 4 वाजता. आता चहा पितो चौकीमध्ये. गरम आहे ना अशी, गरम कशी.
हे हवं ना शीतळ बिस्किट